श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा, कर संपुट जोडून विनवितसे ते वेळी. जय जया सिद्ध योगीश्वरा, तुची ज्योती अंधकारा, भक्तजनांच्या मनोहरा, भवसागर तारका, अज्ञान तिमिर रजनींत, निजलो होतो मदोन्मत्त. गुरुचरित्र मज अमृत, प्राशन करविले दातारा, त्याने झाले मज चेत, ज्ञान सूर्यप्रकाश होत, तुझे कृपेने जागृत झालो स्वामी सिद्धमुनी. पुढील कथा विस्तारा, निरोपावा योगीश्वरा, कृपा करी गा दातारा, म्हणून लागला चरणांसी. पुढील कथा विस्तारा, निरोपावा योगीश्वरा, कृपा करी गा दातारा, म्हणून लागला चरणांसी. ऐकोणी शिष्याचे वचन, संतोषला सिद्धापण, सांगतसे विस्तारून श्री गुरु महिमा अनुपम्य. शिष्योत्तमा नामांकिता, सांगेन ऐके गुरुची कथा, औदुंबर तळी अतिप्रीता, होते श्री गुरु परीसा. ऐकोणी सिद्धाचे वचन, नामधारक करी प्रश्न, अनेक पुण्य वृक्ष त्यजून, काय प्रीती औदुंबरी. अश्वत्थ वृक्ष असे थोर, म्हणून सांगती वेदशास्त्र, श्री गुरु प्रीती औदुंबर, कवन कारण निरोपावे. सिद्ध म्हणे नामांकिता, सांगेन याची वृत्तांता. जगी नरसिंह अवतार होता, हिरण्यकश्यपू विदारिला. नखे करुणी दैत्यासी, विदारिले कोपेसी, आंतडी काढून या हर्षी, घातली माळ गळा नरहरीने. त्या दैत्याचे पोटी, विष होते काळकुटी, जैसी वडवाग्नी मोठी, तैसे विष परियेसा. विदारण करिता दैत्यासी, वेधले विष त्या नखांसी, तापली नखे भुवसी, ऐक शिष्या एक चित्ते. तये समयी महालक्ष्मी घेऊन आली अति प्रेमी, औदुंबर फळ नामी शांती कारणे नखांसी. तयेवेळी शीतलार्थ, नखे रोविली औदुंबरांत, विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नरसिंह देव, देता झाला लक्ष्मीसी खेव, संतोषोनी उभय देव, वर देती तयेवेळी. तया समयी औदुंबरासी, देती वर ऋषिकेशी, सदा फळीत तू होसी, कल्पवृक्ष तुझे नाम. जे जन भजती भक्तीसी, काम्य होय त्वरितेसी, तूज देखताची परियेसी, उग्र विष शांत होय. जे सेवितील मनुष्यलोक, अखिल काम्य पाऊनी ऐक, फळ प्राप्त होय निके, पापा वेगळा होय नर. वांझणारी सेवा करिता, पुत्र होतील तिसी त्वरिता, जे नर असतील दैन्यपीडिता, सेविता होतील स्त्रियायुक्त. तुझे छाई बैसोण, जे जन करीत जपानुष्ठान, अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फळ होय त्यांसी. तुझे छाई जळांत, स्नान करिता पुण्य बहुत, भागीरथी स्नान करीत, तितुके पुण्य परियेसा. तूज सेविती त्या नरासी, व्याधी नव्हती कवणे दिवशी, ब्रह्महत्यादी महादोषी, परिहार होती परियेसा. जे जे कल्पुनी मानसी, तूज सेविती भावेसी, कल्पनापुरती भरवसी, कलियुगी कल्पवृक्ष तुची. सदा वसो तुझ पाशी, लक्ष्मी सहित शांतीसी, म्हणून वर देती हर्षी, नरसिंह मूर्ती तयेवेळी. ऐसा वृक्ष औदुंबरू, कलियुगी तोची कल्पतरू, नरसिंह मूर्ती होता उग्रू, शांत झाली तयापाशी. या कारणे श्री गुरुमूर्ती, नरसिंह मंत्र उपासना करीती, उग्रत्वाची करावया शांती, औदुंबरी वास असे. अवतार आपण तयाचे, स्थान आपुले असे साचे, शांतवन करावया उग्रत्वाचे, म्हणून वास औदुंबरी. सहज वृक्ष तो औदुंबर, कल्पवृक्ष समान तरू, विशेषे वास केला श्री गुरु, कल्पिली फळे तेथे होती. तया कल्पद्रुमातळी, होते श्री गुरु सोममौळी, ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी, देह मानुषी धरुनिया. भक्तजना तारणार्थ, पावन करीती समस्त तीर्थ, अवतार त्रयमूर्ती गुरुनाथ, भूमीवरी वर्तत असे. वृक्षातळी अहर्निशी, श्री गुरु वसती गोप्येसी, माध्यान्ह काळ समयासी, समारंभ होय तेथे. अमरेश्वर सन्निधानी, वसती 64 योगिनी, पूजा करावया माध्यान्ही, श्री गुरु जवळी येती नित्य. नमन करुणी श्री गुरुसी, नेती आपुले मंदिरासी, पूजा करीती विधीसी, गंध परिमळ कुसुमे. आरोगोनी तया घरी,
पुनरपि एती औदुंबरी एके समयी द्विजवरी विस्मय करीती देखोनिया म्हणती अभिनव यती कैसा न करी भिक्षा ग्रामांत ऐसा असतो सदा अरण्यावासा कवणे परी काळकंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दीनमान एखादा नर ठेवून पाहू अंत यतीश्वराचा ऐसे विचारुणी मानसी गेले संगमस्थानासी माध्यान्ह समयी तयांसी भय उपजले अंतकरणी पाहू म्हणती श्री गुरुचा अंत तेची जाती यमपंथ ऐसे विप्र मदोन्मत्त अधोगतीचे तेची इष्ट उपजता भय ब्राह्मणांसी गेले आपुले स्थानासी गंगानूज थडियेसी होता वृत्ती राखीत त्याने देखिले श्री गुरुसी आल्या योगिनी पूजेसी गंगेमध्ये नेता कैसी मार्ग जाहला जळंत विस्मय करी तो नरू म्हणे कैसा यतीश्वरू द्विभाग झाला गंगापुरू केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करुणी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे कैसे जाहले चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या ये रे दिवसी मागुती हाती घेऊनी आरती देवकन्या ओवाळी ती श्री गुरु ते नमुनिया पुन्हा गंगा प्रवाहंत श्री गुरु निघाले योगिनी सहित जो काळ नर होता पाहत तोही गेला सवेची नदी तिरी जाता श्री गुरु द्विभाग जाहले गंगेत द्वारू भीतरी दिसे अनुपम्य पुरू रत्नखचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेजे दिनकर श्री गुरु जाताची समस्त पूर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपुले मंदिराप्रती सिंहासन रत्नखचिती बैसो घालिती तया समयी पूजा करीती विधीसी जे का उपकार षोडशी अनेका परी षड्रसेसी आरोगिले तये वेळी श्री गुरु दिसती तया स्थानी त्रैमूर्ती जैसा शूलपाणी पूजा घेऊनी तक्षणी मग परतले तये वेळी देखोनिया तया नरासी म्हणती तू का आलासी विनवी तो नर स्वामियासी सहज आलो दर्शनाते म्हणून लागला गुरुचरणी तल्लीन हो नियंतकरणी म्हणे स्वामी गिरिजारमणा होसी त्रयमूर्ती तुची एक न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टून तू तारक या भवारणी उद्धरावे स्वामिया तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलासी अज्ञान मुनिजे रजनीसी ज्योती स्वरूप तुची एक तुझे दर्शन होय जासी सर्वाभीष्ट फळ होय त्यासी इह पर अप्रयासी जोडे नरा न लागता क्षण ऐशा परी तो देखा स्तुती करीतो नर ऐका संतोषुनी गुरुनायके आश्वासिले जयावे तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियेसी जे जे तू इच्छिसी मानसी सकळाभीष्ट पावशील येथील वर्तमान ऐसी न सांगावे कौणासी जया दिवशी प्रगट करीसी तू ते हानी होईल जाणव येणे परी तयासी श्री गुरु सांगती परियेसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्री गुरुचा निरोप घेऊनी गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लाधले ज्ञानवंत झाला नरू नित्यसेवा करीतो गुरु पुत्र पौत्र स्त्रिया करू महानंदे वर्ततसे भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलत्रेसी एको भावे करोनिया वर्तता ऐसे एके दिवशी आली पौर्णिमा माघमासी नमन करुणी श्री गुरुसी विनवितसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माग स्नानी प्रयाग थोरू म्हणून सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र कैसे प्रयाग गयास्थान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण यातीहीन कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर ते जुगुळ दक्षिण गया कोल्हापूर त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पाहासी प्रत्यक्षाकार दावीन तुझ चाल आता बैसले होते व्याघ्राजिनी धरी गा मागे दृढ करुणी मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रातःकाळी तेथे स्नान करुणी गेले काशी समाध्यांनी विश्वनाथा दाखवुनी सवेची गेले गयसी
ऐसी त्रिस्थळी आचरोणी आले परतोणी अस्तमानी येणे परितया स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रगट झाली ऐसी कीर्ती श्री गुरुमनी विचारिती आता येथे गोप्य व्हावे ऐसे परितया स्थानी प्रकट झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरा ते पुसोणी निघते झाले तये वेळी श्री गुरु निघता तेथोणी आल्या 64 योगिनी विनविता ती करुणा वचनी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनेसी तापत्रय हरती दोषी अन्नपूर्णा तुम्हापाशी केवी राहू स्वामिया येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तिसी भक्तवस्तले संतोषी दिदलावर तयावेळी श्री गुरु म्हणती तयांसी सदा असो औदुंबरेसी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थान अमुचे येथेची असे तुम्ही राहावे येथे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर आम्हा स्थान हेची जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मन कामना होय त्वरित तुम्ही त्यासी सहाय्यक व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी मन कामना पुरती जाणा येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पाप विनाशी काम्यतीर्थ सिद्धतीर्थी स्नान करीत 7 वेळ स्नपन करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी सोम सूर्य ग्रहणेसी अथवा माघ संक्रांतीसी स्नान करीती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध सोमवारी अमावसेसी व्यतिपातादी पर्वणीसी स्नान करिता फळे कैसी ऐका श्रोते एकचित्ते श्रंगखूर सुवर्णेसी अलंकृत धेनुसी सहस्र कपिला ब्राह्मणांसी सूर नदी तीरी दिले फळ भक्तिभावे करुणी देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका कोटी ब्राह्मणासी ऐका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करीती ते जे मन निर्मळी कोटी गुणे होती फळे होम केलिया तैसेची रुद्र जपोणी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकचित्ते परियेसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदी वाजपेय यज्ञ फळ तेथे परियेसा नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार कुष्ठ असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाणा देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी ऐसा निरूप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गानगा भुवन भीमातिरी अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वस्तसे गोप्य राहुणी औदुंबरी प्रकट रूपे गानगापुरी राहिले गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परियेसा सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी प्रकट झाले बहुवसी गानगापुरी परियेसा म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार भक्तिपूर्वक ऐकती नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ गुरु चरित्र कामधेणू जे ऐकती भक्तजणू त्यांचे घरी निधाणू सकळाभीष्टे पावती इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमाण योगिनी प्रतिदिन दर्शन तथा वर प्रदान नाम 19 श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।